जय शिव शंभो मित्रांनो. तर आम्ही सगळे गेलो होतो काळूबाई देवीला. देवींचे दर्शन घेऊन झाले, आम्ही बाहेर आलो. बाहेरचे जेवढे पण देव होते त्या सगळ्यांचे दर्शन घेतले आणि सगळे एकत्र येऊन जमा झालो. तर मी अमोलदाला म्हणलो, तुम्ही जिकडे जाल मी तुमच्या मागच येणार. मग सगळ्या देवांचे दर्शन घेऊन आम्ही सगळ्यांनी आवरलं आणि मग खाली गेलो. खाली म्हणजेच आराम करायला आपल्याला एक जागा होती. आणि आजचा कार्यक्रम असा होता, अजयदांचं बकरू होतं. तर हे बकरू होतं आणि राजवीरला काही कोंबडा पकडताच येत नव्हता, पण त्यांनी कसा बसा पकडून तो घेऊन आला. मग कोंबडा आणि बकरू वर घेऊन गेलो, दाखवलं आणि मग परत खाली आलो. तर भूक लागली होती म्हणून सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आणि तसंही आपला कार्यक्रम चालूच होता, पातेल्यातलं शिजतच होतं. मग नंतरून परत वरती गेलो आणि पूजेचं काही सामान राहिलं होतं ते घेतलं आणि आजयदादासोबत परत वरती गेलो तर वातावरण एकदम भारी होतं, कारण ते अख्खं मंदिर डोंगरातच आहे, एकदम हिरवळ. तर मग वरतून खाली आलो. पवन म्हणला, मला लय झोप आली, मी झोपतो जरा वेळ. म्हणलं, भाई तू झोप काढ. तर आम्ही सगळे ते शिजूस्तर वाटच बघत होतो. चुलीसाठी लाकडं आणत होते, ते लाकडातला भुसा माझ्या डोळ्यात गेला, त्यामुळे माझा डोळा लाल झालता. जेवण वगैरे केलं आणि विमान माझा कॅमेरा बघून पळून गेला. तर परत वरती गेलो, देवीचे शेवट दर्शन घेतले आणि आवरून खाली आलो. सगळ्यांना म्हणलं कॅमेरामध्ये एकदा बाय बाय म्हणा. मग सगळ्यांनी बाय केलं आणि मग अमोलदा, मी आणि आम्ही सगळे खाली आलो. आपल्या सगळ्या गाड्या वगैरे काढून घेतल्या, सगळ्यांनी पॅकअप केलं होतं आणि मग नंतरून घरी निघालो. तर तालमीत पोहोचलो. सोन्यादा आणि पवनला तालमीत सोडलं आणि अजयदान आम्ही मसाला दूध प्यायला गेलो. तर दूध वगैरे घेतलं. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. धन्यवाद.